मित्रांनो, तुमच्या घरी जर टीव्ही असेल तर तुमच्या कामाचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. जर टीव्ही असेल तर डिश टीव्ही पण असतंय आणि त्याला दोन वेगवेगळे रिमोट येतात. मित्रांनो, तुम्हाला मी अशी ट्रिक सांगणार आहे की त्याच्या मदतीने एका रिमोटवर आपण टीव्ही आणि डिश दोन्ही हँडल करू शकतो. बऱ्याच जणांना ट्रिक माहित असेल, पण कसं करायचं ते माहित नसेल. तर चला, मी तुम्हाला आज सांगणार आहे कशा प्रकारे आपण ते करू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला म्हणजे काय होणार आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता जर नवीन टीव्ही जर तुम्ही बघितले, ते चालू करायला लागतात आधी, नंतर त्याला सोर्सचं बटन दाबायला लागतं. सोर्सचं बटन दाबलं की मग डिश टीव्ही मोडलं जातं, किंवा मग सोर्सच्या जागी इनपुटचं बटन असतं. मग इनपुटचं बटन दाबलं मग डिश टीव्ही मोडला जातं. तर आपल्याला डिश टीव्ही म्हणजे टीव्ही चालू होईपर्यंत हा टीव्हीचा रिमोट लागतोच. म्हणजे डिश टीव्ही काय म्हणतोय मित्रांनो, थोडक्यात काय सांगायचं मला, आपल्याला जर डिश टीव्ही चालू करायचा असेल तर दोन्ही रिमोट लागतात. पहिल्यांदा टीव्हीचा लागतो, टीव्ही ऑन करतो आपण, नंतर सोर्स मध्ये जातो आणि नंतर डिश टीव्हीचा रिमोट चॅनल बदलायसाठी लागतो. तर आपण एकाच रिमोटच्या मदतीने टीव्ही पण चालू करणार आहे आणि डिश टीव्ही पण हँडल करणार आहे. ते कशा प्रकारे करू शकतो मी सांगणार आहे तुम्हाला. हो का, अशा प्रकारे डिश टीव्हीचा रिमोट येतो, त्याच्यावर ऑप्शन येतो बघा टीव्ही मोड, तुम्ही पाहिलंच असेल, पण त्याचा कधीच वापर केला नसेल तुम्ही. तर त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो आणि कशा प्रकारे हे दोन रिमोट पेअर केले जातात एकमेकांमध्ये, तर ते आज मी सांगणार आहे. चला या इकडे. पण सर्वात प्रथम काय करायचं मित्रांनो, हे दोन रिमोट अशा प्रकारे ठेवायचे. एक बोर्डचं अंतर असेल तरी चालेल दोन्हीच्या मध्ये, आणि जो डिश टीव्हीचा रिमोट आहे त्याचा ओके आणि झिरो दाबून धरायचं अशा प्रकारे. ओके आणि झिरो दाबून धरलं की टीव्ही मोडचं ही लाईट लागते. लाईट लागली की सर्वात प्रथम आहे ना, डिश टीव्हीचं बंदचं बटन दाबायचं. नंतर टीव्हीचं बंदचं बटन दाबलं ही दोन वेळा बंद चालू होती, म्हणजे बंदचं बटन पेअर झालं. त्याच्यानंतर सोर्सचं बटन दाबायचं. आधी डिश टीव्हीचं दाबायचं, नंतर टीव्हीचं दाबायचं. दोन वेळा लाईट लागली, बंद चालू झाली की पेअर झालं. आता हे दोन बटन तर झाली पेअर महत्वाची. आता आपण अजून एक बटन पेअर करू. आवाज कमी जास्त, टीव्हीचा पण आवाज कमी जास्त करता आला पाहिजे आपल्याला. तर टीव्ही त्यासाठी आवाजाचं बटन दाबूया आणि ह्या टीव्हीचं आवाजाचं व्हॅल्यूम वाढवायचं बटन दाबा बघा, दोन वेळा दाबलं पेअर झालं. आता मायनसचं पण दाबूया जर आवाज कमी करायचा असेल तर. आता हे दाबलं की बघा दोन वेळा लाईट बंद चालू होती झाली. अशा प्रकारे हे रिमोट पेअर झालेलं आहे. आता काहीच करायचं नाही, असंच ही रिमोट एकमेकांसमोर ठेवायचं आहे आणि हे बटन ऑटोमॅटिक बंद झालं, लाल लाईट, की म्हणायचं पेअर झालं. आणि पेअर झालं की मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे. या इकडे बघूया, हे बटन लाईट बंद चालू होऊन मानाने बंद होती. हे जे बटनातली लाईट आहे ना ऑटोमॅटिक बंद चालू, हो का झाली का, आता पेअर झालेलं आहे. चला मित्रांनो, चेक करून बघूया काम करते का नाही ट्रिक. या इथं बस माझ्या माग. आता बघा हे रिमोट, मी दोन्ही रिमोट तुमच्या पुढे ठेवतो मी. आता आपल्याला टीव्ही चालू करायचा पहिल्यांदा. ह्या रिमोटचं काहीच करणार नाही मी. टीव्ही मोड ऑन केला आणि हे बटन दाबलं फक्त पॉवरचं. होती का झालं की यायला. मित्रांनो काम करते बघा, टीव्ही मोड मध्ये टीव्ही ऑन झाला. आता सोर्सचं दाबायचं आपल्याला. सोर्स दाबल्यावर डिश टीव्ही मोडला जातं. आता सोर्स दाबूया, थांबा. हे चालू व्हायला टाइमच लागतो. तुमच्या पण टीव्ही असं चालू व्हायला टाइम लागत असेल. आता परत एकदा टीव्ही मोड ऑन बटन, हे लाईट गेली, परत एकदा दाबूया, टीव्ही मोड ऑन झाला. सोर्सचं बटन दाबलं की सोर्सला जाईल ते. आता सोर्सचं दाबूया. मित्रांनो, एका एका रिमोटने हँडल करू शकतो आपण तुमच्या समोरचे दोन रिमोट. मी नाही काय करते. आता हे झालं की आता आवाजाचं बघूया. आवाज वाढते का आधी टीव्हीचा बघूया. टीव्ही मोड मध्ये ते लाईट लागलेली बघा, टीव्हीचा आवाज वाढायला लागला. ही म्हणजे बटन आवाजाचं पण बटन पेअर झालं. आता हे बंद करूया टीव्ही मोड, आणि ह्याचा नॉर्मल आवाज बघा डिश टीव्हीचा कसा वाटतो. टीव्ही बटन बंद आहे, डिश टीव्ही मोड आहे आता, हो का. झालं का मित्रांनो, काम करते. तर अशा प्रकारे हाय आहे आणि चॅनल करू शकता, बदलू शकता असं. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही एका रिमोटने दोन्ही पण हँडल करू शकता. आता आमचा हा टीव्हीचा रिमोट ठेवून दिला तरी चालेल, कारण दोन्ही रिमोट जर असेल तर काय काय वेळेस काय होतं, एक रिमोट सापडतच नाही आणि एक रिमोट आपलं व्यवस्थित एका रिमोटवर सगळं हँडल होईल टीव्हीचं.
जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. तुम्हाला ट्रिक माहित होती का? नसेल माहित तर घरी जाऊन नक्की ट्राय करा, प्रयोग करून दाखवाल. घरच्यांना घरचे खुश होतात. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टाटा.